हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग. प्रियंका ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर बघा, आज सकाळ झाली, सकाळच्या 8 वाजल्यात आणि माझी आंघोळ वगैरे झाली. आणि सकाळ सकाळ ना इकडं कांदेवाला आलं होतं आमच्या इथं. तर माझे कांदे सुकले होते तर मी कांदे घेऊन आले. तर तुम्हाला कांदे दाखवते बघा. पकडते, हे कांदे घेऊन आले. 100ला 5 किलो कांदे होते. माझे पुष्कळ काही कांदेच नव्हते, माझे सर्व कांदे संपले होते, तर मग मी कांदे घेऊन आले. असे सर्व साफ करून ठेवले ना, खराब होत नाही. कांदे पण छान आहेत, मस्त मोठे मोठे कांदे. किती मस्त कांदे. मसाल्यासाठी असे कांदे पाहिजे, कांदा कापायला सोपा जातो फटाफट. कांदे मी आता साफ करून घेतले, व्यवस्थित साफ करून ठेवलेत. आता असे जास्त दिवस जातात आणि खराब पण नाही होत. असं ना जाळीमध्ये ठेवले ना, हवा पण लागते याला आणि खराबही नाही होत. माझ्यापेक्षा कांदेच नव्हते, मी कांदे आता कांदेवाला आला होता आमच्याकडे ना, सकाळ सकाळच येतो कांदेवाला. कांदे घेतलेत मी आता, मस्त कांदे आहेत मोठे मोठे. पीठ घेते मळून. आता पीठ मळून झाल्याच्या नंतर चाय पण ठेवायचा आहे, मुलांना नाश्ता पण द्यायचा आहे. नाश्ता झाल्याच्या नंतर आणखी कामं बाकी आहेत मला. आज काय पापड नाहीत आणले, मी पापड पण बनवते. आज काय आणलं नाही मी पापड, पण मी आणणार आहे सोमवारी तर नक्कीच आणणार आहे पापड, कारण की 2 दिवस झालं मी सुट्टीवरच आहे. सोमवारी पापड आल्याच्या नंतर तुम्हाला तर व्हिडिओ दाखवणारच आहे मी पापड आणते म्हणून. मी कंपनीमधून पापड घेऊन येते लाटायला, पण आज 2 दिवस झालं सुट्टीवर असल्यामुळं काय मी आरामशीर माझं काम चालू आहे. आणि मुलांना पण शाळेला सुट्ट्या आहेत ना, त्यामुळं आरामशीरच चालू आहे माझं काम. आणि हे बघा, मी पीठ मळून घेतलं आहे आणि चपात्या बनवून घेणार आहे आता. एकीकडे चाय पण ठेवते आता. सोनाक्षीला ना नाश्ता संग खायची चपाती, म्हणून जास्त तेल लावलं ह्या चपातीला मी. खूप छान लागते अशी खायला. सर्वांनी नाश्ता करायला चाय चपातीचा नाश्ता आहे. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.